जन्मला व्यर्थ झाले पापाचे पर्वत, काही नाही तीर्थ केले शेवटी जन्म व्यर्थ गेला। त्यावगा क्षणभंगूर दिशे स्वप्नवत सार, काही नाही तीर्थ केले शेवटी जन्म व्यर्थ गेला। नरारी म्हणे शेवटी संगे नाही रे लंगोटी, काही नाही तीर्थ केले शेवटी जन्म व्यर्थ गेला। विठ्ठल जन्माला व्यर्थ झाले पापाचे पर्वत, काही नाही तीर्थ केले शेवटी जन्म व्यर्थ गेला। मायोग पिटे तटे भीमरथ्या मोरम पुंडलिकाय धातु मंडल समागते जयाचे गेल्या स्मरण सकल विद्येचे अधिकरण त्याची बंधू श्री चरण नमस्कार। आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा, ऐसे नमन करुणे सकळ हरी कथा बोले बोबड्या बोला, आज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवे सकळ नामा म्हणे विठ्ठला। ते जन्माला व्यर्थ झाले पापाचे पर्वत, काही नाही तीर्थ केले शेवटी जन्म व्यर्थ गेला। अखिल गुणनिदान अकारण करून सदानंद घन अनंत कोटी रेकुणी प्राण संजीवन जगत अशी असणारे पांडुरंग परमात्म्याच्या एका पायथ्याशी एका निष्ठेने राहणारे महादेवाचे कट्टर भक्त राहिले पांडुरंगाच्या पायथ्याशी, पण महादेवाचे कट्टर भक्त कधी त्यांनी नेम केला होता की मी जीवित आहे तोपर्यंत ते काळ्या विट्याचं तोंड पाहणार नाही असे संत ज्यांनी अलंकार घडवण्याचा काम केला। संत शिरोमणी नरहरी महाराज यांचा बहुतेकांच्या परिचयचा नसला तरी कानपट असलेला मग शिवी करता निवडलेला आहे विठ्ठला। या अभंगाचा सरळ सटांग अर्थ सांगत असताना नरहरी महाराज वर्णन करतात, कधी काळी हा जीव जन्माला आल्यानंतर एकाही जीवाला वाटत नाही की आपल्याकडून पाप कर्म घडावं। काका महाराज तुम्हाला तरी वाटतं का? काय नाही, पण तुम्ही म्हणशाल माझ्याकडून घडलं तरी मी भजनात घालून देईन, पण असंही एकही जीवाला वाटत नाही पाप करावं। पण आलेल्या जीवनामध्ये जर आपल्याकडून पाप कर्म झाले तर त्याला काय करावं लागेल? बोलटांच्या बाजारात जावं लागेल का? नाही, त्याला बोलटांना बाजारात नाही। अरे तुम्हाला 3.5 हाताचा नरदेव दिला, जाता जाता एक जर पंढरीची वारी केली आणि जीवनात येऊन जर तीर्थयात्रा नाही केली तर आपला जन्म काय आहे? व्यर्थ आहे का नाही? फक्त इथल्या पुरतं नाही तर झटकून देता लोक व्यर्थ असलेला जन्म म्हणून म्हणतात की काही नाही तीर्थ केले शेवटी जन्म व्यर्थ केला, नाही तर म्हणे जन्माला लिहिला पाणी हो मेला। आणि त्याच्या पुढे महाराज सांगतात की कधी काळी जेवढं स्वप्न पडायला वेळ लागतं तेवढा माणसाचं ध्येय जायला वेळ लागत नाही। शेवट महाराज म्हणता तुम्ही कितीही कमवा तुमच्या सोबत घरचे काही जाऊ देणार नाही,
म्हणून महाराज सांगतात की नरारी म्हणे शेवटी आणि संगे नाही रे लंगोटी अभंगाचा ठळ भावार्थ विठाला. अभंगापुरी बोलण्यापर्यंत अनेक तर साधू संतांच्या पददर्शनी पुनीत झालेल्या आपल्या अलंकार नगरीमध्ये टिमोना श्री क्षेत्र ढेकू खुर्द ढेकू तांडा आपल्याला सर्वेल नाही ते की आपल्याला सोडून जात असताना सृष्टीचा नियम आहे. इथं जीव जन्माला तो एक दिवस जीव सोडून जाणार आहे. पण जाता जात असताना एकही नाही की ज्याची पाचवी होती त्याचं 10 होतं, ज्याचं 12 होतं, त्याचं 13 होतं आणि ज्याला बँड वाजवायचं जसं बोंबल वाजव वाटत नेवाला का सृष्टीचा नियम आहे. कारण येते उरू नाही आले अवतार येरती पामर जीव किती मर्ग 1788 33 कोटी देवता मरे पडे कालकी. त्याच्यानंतर आपला सुद्धा नंबर आहे. आता व्यक्तिशत विचार करा. मी काय म्हणतोय थोडं बायपास बी जर बंद केलं तर बरं होईल. काही होणार नाही 1.5 तासांनी. विठ्ठला विठ्ठला बाकीचे राहिलेले असताना कीर्तन सुटल्यावर करा. जमलं तर आपण संध्याकाळी नैवेद्य देऊ. तुम्ही टेन्शन घेऊ नका. पण थोडा आवरून घ्या कार्यक्रम. विठ्ठला असं असताना आज एवढ्या मोठ्या कुटुंबातून जात असताना महाराज घरचा व्यक्ती गेल्यानंतर हर माणसाला दुःख होणं साहजिक आहे. हे बघा जरी लोकांना वाटत असताना आपला बाप वयाने किती जरी वयस्कर झाला तरी घरच्या लोकांना वाटत नाही की माझा बाप वयस्कर झाला. पण आज एवढ्या मोठ्या कुटुंबातून आज 5 भावाचं एवढं मोठं कुटुंब होतं त्याच्यातून शेवटचीच होती वाटतं बाबा. असे असणारे त्यांचे म्हणजे हरजी पिका राठोड यांची 5 मुलं होते. त्याच्यातून पहिला चिरंजीव होता म्हणजे बधू हरजी राठोड, शंकर हरजी राठोड, नरसिंग हरजी राठोड, परशुराम हरजी राठोड हे पहिलेच गेले. ज्यांचा आज 13वा आहे ते असे असणारे कैलासवासी बंशी हरजी राठोड. आणि एवढ्या 5ही भावंडांमध्ये एक माझ्या मताने बहीण होती वाटतं हिराबाई रतन चव्हाण नायडोंगरी. आणि असे आजचे शोकाकुल असणारे कैलासवासी बंसी हरजी राठोड, त्यांच्या धर्मपत्नी देवबाई बंसी राठोड, भाटू बनसे, मिठू बनसे, अंकुश बनशी, प्रकाश बनशी हे चारी त्यांना चिरंजीव. आणि त्याच्यानंतर आनंदा भाटू नातू लताबाई भाटू राठोड सून, नेतल मिठू सून, ललिताबाई अंकुश सून, पल्लवी प्रकाश सून, सम्राट वृषभ अविषय असे या ठिकाणी माझ्या मताने नातू असावे. आणि त्याचप्रमाणे यांची सुद्धा 4 भावंडांमध्ये असणारी एक बहीण म्हणजे वर्षाबाई गोकुळ चव्हाण, समस्त राठोड परिवार. आणि त्यांच्यावर सर्व प्रेम करणारे अपष्ट त्यांचे नातेवाईक आणि यांच्या ठिकाणी उपस्थित झाणारे सर्व भाविक. कारण तुम्हाला माहिती की एवढं पाणी पडल्यानंतर सुद्धा बाबांवर एवढे लोक म्हणजे प्रेम करतात. नाहीतर पाणी पडलं लोक गावांमध्ये सापडत नाही. बाबांनी खरं सांगावं की माणसानं आल्यानंतर काय पेरलं याला महत्व नाही, पण गेल्यानंतर पेरलेली
तुका म्हणे का मरणीची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. या ठिकाणी मी खरोखर माझं भाग्य समजावं लागेल. गणेश महाराज भिकूकरांचं खरोखर माझ्यावर प्रेम आहे महाराज. त्याच्यात आमचे सर्वच भाऊ मंडळी या ठिकाणी मंडळी असतील. त्या ठिकाणी राजू मामा असो की भोपा मामा असो किंवा सैनात मामा आधी करून गावकरी काही झाल्यानंतर पहिलं स्थान मी सुद्धा माझं भाग्य समजतो की माझ्या मताने मामा असताच त्या दिवशी बोलता बोलता बोलून गेले की माझ्या कुटुंबात शक्यतो आमचे आजोबा असन आमचे वडील असन कुणी गेले असं तर शक्यतो 2009 पासून आमच्या कुटुंबात तुम्हीच आहे. मी म्हटलो आडनावाने एक जरी असलो मी सुद्धा माझे भाग्य समजतो की ढिकूवाल्यांचं माझ्यावर अत्यंत प्रेम आहे. एकदा ढिकूवाल्यासाठी टाळी होती महाराज. कधी काळी एकदा बनवलेलं जेवण माणसाला वाईट वाटण पण सतत सतत जेवण वाटण्यासाठी याला सुद्धा अंतःकरणातून प्रेम लागतं महाराज. हा प्रेम या गावकऱ्यांचा आहे. विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो ना हा गावकरी प्रेम देत असताना एक एवढं सांगावं वाटतं की पवित्र ते कुल पावन तो देश तेथे हरीचे दास जन्म घेती हरिदासा शिवे भेटी नोये अंग संग तुटी. जोपर्यंत हरिदासाचा हरिदासाची ओळख होत नाही तोपर्यंत त्या परमार्थ करून उपयोग नाही. या कीर्तनाला उपस्थित असणारे मुरगंगाचार्य आमचे मातृत्व असणारे धर्मा महाराज राठोड वलटाणकर. दुसरे गायनाचार्य आमचे मातृत्व प्रेम करणारे आमचे अनिल महाराज राठोड वलटाणकर. त्याचप्रमाणे दुसरे असणारे आपल्या बंजारा समाजाचे युवा गायक लक्ष्मण महाराज राठोड तुम्ही ऐकून असन. त्याच्यानंतर युवामध्ये होणारे आमचे गणेश महाराज संभाजीचे भूषणे महाराज. कुठं शिकायला न जात असताना माऊलीची आणि परशुरामाची कृपा आमचे गणेश महाराज राठोड वलटाणकर. अधिक करून आपल्या गावातून तांड्यातली भजनी मंडळी आणि समस्त खाली बसलेली भजनी मंडळ असेल सर्वांना एकदा नमस्कार करून आपल्या शिवाला सुरुवात. दादा ज्या घरातला व्यक्ती जातो ना तो दुःख त्यांना विचारा. अरे कधी काळी ज्याचा बाप गेला असेल त्याचा या ठिकाणी कोणाचा भाऊ गेला असेल त्यांचं दुःख त्यांना सांगता येणार नाही. अरे या चारी लेकरांना ज्यावेळेस तो बापच सोडून जातो ना अरे बाकीचे बाप मेल्यानंतर समजून घालतात रणोकर बेटा रणोकर बाळ मी तुझ्या बापासारखं आहे. अरे पण कोटी रुपये जरी खर्च केला तरी तो बाप येणं शक्य नाही महाराज. सोडून
माझं बाप सोडून गेला रे आम्हाला. आता आम्ही बाबा बाबा म्हणून हाका तरी कोणाला मारायची दादा? अरे जगासमोर येणारी कधी काळी आपल्याला आई दिसत असेल पण एका कानाकोपऱ्यात घडणारा बाप मारा जीवनातून जर गेला ना, त्या बापासारखं सुख कुठंच नाही महाराज. तुम्ही विचार करा, कधी काळी आपल्या घरांमध्ये मुली किंवा मुलं आहे, अरे आपला बाप चारी पाय अंगाने थकू द्या, फक्त बापाची खाट त्या चौकटीत राहू द्या. एकाची ताकद नाही की आपल्या घराकडे वाकडी नजर पाहिजे, ती ताकद फक्त त्या बापाकडेच मिळेल. महाराज जगाच्या पाठीवर बापासारखे उपकार कोणाचेच नाही. काय करतो महाराज तो लेकरासाठी, तो बाप महाराज. अरे त्याला एकच इच्छा असते, अरे माझ्या लेकरांनी माझा सांभाळ नाही केला तर चालन, फक्त माझ्या लेकरांनी माझं शेवटपर्यंत फक्त नावच घ्यावं. एकाएकी केला होळी करत असताना त्या बापाचं दुःख काय सांगा महाराज. आता कलियुगानं विचार जर केला तर आता इथं पहिल्यांदा आनंद झाला की बाप 13 दिवस आठवणी ठेवून बापाच्या पितेतात आज कीर्तन झाल्यानंतर महाप्रसाद. नंतर आपण काही ठिकाणी बातम्या ऐकून असतो बघा, अरे काही लेकरांना तो बाप वाटी लावण्यासाठी वेळ नसतं. अरे 3 महिन्यापूर्वी घडलेली घटना युट्यूब उडगा. पुणे जिल्ह्यामध्ये प्रशांत आणि सुशांत नावाचे 2 मुलं होऊन गेले. अरे प्रशांत घरी राहत होता, सुशांत अमेरिकेतून आला आणि त्याला लगेच दुसरं विमान 6:30 वाजता होता. बापाची प्रेताची टाइम नगरपालिकेची 7 वाजता होती आणि तो डायरेक्ट भावाला म्हणतो, काय रे बाळा, आता आपले बाप गेले, आई राहिलेले, अरे तुला जर याला वाटी लावायला काही पैसे लागत असेल सांग. तो सुशांत गेला आपल्या गाडीजवळ, त्या बॅगेतून चेक काढला आणि त्या भावाला म्हणतो, सांग तुला किती रुपयाचं चेक लिहून देऊ. अचानक बापाच्या वयात समाजाचा मटारा जवळ आला. का रे आज चेक कशाचा लिहून देतो रे? तो म्हटलं की मला ऊर्जा अर्जंट मीटिंग आहे, मला लगेच या ठिकाणी आता बाबांना वाटी लावायला वेळ आहे, आता मला लगेच ही गाडी धरायची परत जायचंय. त्या बापामुळे तू आता या निवडून होतो, त्या बापामुळे तू आज अमेरिकेत त्यांच्या बापाला वाटी लावण्यासाठी वेळ नाही. तो म्हणतो नो ठीक, एवढं मला वेळ नाही थांबण्यासाठी तुम्ही सांगा. अरे मनातल्या मनात प्रशांत म्हणतो, दादा तुमच्या चेकची गरज नाही रे, आपण किती चेक दिला म्हणजे त्या बापाला आपल्याला पाणी पाजता येईल. अरे काय करता, तुमच्याकडे किती जर धन असेल आणि शेवटच्या क्षणामध्ये मशानभूमीमध्ये आपल्या बापासाठी जर वेळ नसेल ना, तर कधी काळी मला असं वाटतं की त्या आईने तुम्हाला जन्म देऊन कधी काळी पाप केला असेल. अरे काय वाटतं ती आई आठवा रे, तुम्ही होण्यासाठी ती आई नको नको ती नवस करते आणि त्याच्या पोटी जर बापाच्या अंतकाळाला मुलगा जर थांबत नसेल, त्या आईलाही वाटत नसेल की याला जन्म देऊन या धरती मातेचं मी वजन केलं, याचं पाप मी कधी फेडणार आहे. म्हणून माणसाला खंडीवर असण्यापेक्षा एकच पुत्र व्हावा, तो कसा व्हावा तर जगद्गुरु तुकाराम वर्णन करतात.
नाहीतर माता माझी भली. काय वाटतं रे? अरे तुम्हाला जन्म घालण्यासाठी जी आई 9 महिने तुम्हाला पोटात ठेवते, अरे कधी काळी तुम्ही पोटात असताना त्याचा बाप मेला तरी जात नाही, तिचं नावच आई आहे महाराज. बघा मी नेहमी एक दुआ सांगत असतो, लक्षात ठेवा. ज्याचा बाप किंवा आई जाते ना तो पांढरी 4ला रडतो. अरे ज्याचं नातं लांबचं आहे तो काळी 2ला रडतो. आणि अजिबात संबंध असलेली माणसं या मंडपात तंबाखूला चुना लावून खातात. अरे मन भोला भोला फिर जगत में कैसा नाता है. अरे जब तक जे माता रोए बन रोए 10 मास, 13 दिन तक तिलिया रोए फिर करे गरवास. विठ्ठला अरे आपल्यासाठी या जगात जन्म रडत असतात ते आई आणि बापच रडतात. बाकी लोक आपल्यासाठी रडतात किंवा आपल्या बातमीला येतात. फक्त आपल्याकडे धन असलं ते येताना तर ते लोक येत नाही. तुम्हाला माहितीये का, कधी काळी अचानक एखादी कुटुंबात जर आपल्याकडे जर पैसा असला लोक त्याच्या कुत्र्याच्या बातमीला जातात अशी म्हण येतात महाराज. तुमच्या गावात नाही का तसं? नाही. म्हणजे मला काय सांगायचं, एक जीव एका आईच्या गर्भातून येत असताना दोघंही शरीर सारखे असतात. पण कधी काळी लोकांना वाटतं की पैशाला वाल्याला वाटी लावताना लोकांना मजा वाटते.